अनुशक्ति नगर की एनसीपी की उम्मीदवार सना मलिक को उनकी सभा में वाशी नाका के लोगों का भारी समर्थन मिला। सना मलिक ने वाशी नाका के आसपास की लड़कियों की सुरक्षा का आश्वासन दिया। उन्होंने कहा, मैं ये सुनिश्चित करूंगी कि हम वाशी नाका में लड़कियों की सुरक्षा का ध्यान रखें, क्योंकि लड़कियों के प्रति गलत व्यवहार इस क्षेत्र की एक प्रमुख समस्या है और महिलाओं को 1500 से बढ़ाकर राशि में लाडली बहन योजना का उपहार मिलेगा। ये मेरा वादा है। आपका वादा क्या है? आपका वादा 20 तारीख का है। मैंने 5 साल लगातार आप लोगों के लिए काम किया है। आपको एक दिन निकालना है, एक दिन का टाइम निकालना है और वो एक दिन मेरे लिए काम करना है। आपका, आपके घरदारों का और आपके पूरे मोहल्ले का जब तक आखिरी वोट नहीं गिरेगा तब तक आपको अपने घर में आके बैठना नहीं है। ले रहे सब जिम्मेदारी, ये जिम्मेदारी देने आई हूँ। विश्वास तो पहले ही जीत चुकी हूँ। जिम्मेदारी ले रहे सब, तो हमें सबसे ज्यादा वोट डालना है। मुझे पूरा विश्वास है कि वाशी नाका सबसे ज्यादा वोट डालेगा और मुझे ये भी पूरा विश्वास है कि वाशी नाका से सबसे ज्यादा लीड में मैं आऊंगी। बहुत सड़क सकती हूँ ना विश्वास। ज्यादा नहीं बोलूंगी। 23 तारीख को निकाल आएगा। हम सभी जानते हैं हमारी विजय 20 तारीख को लेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आदरणीय आमचे मित्र आने वाले फ्यूचर के बच्चों के लिए जो बेहतर कर सकते हैं, उनका विश्वास है कि ये एक ही नेता है नवाब मलिक और अब उनके ही नेतृत्व के नीचे अपने लोगों को भरोसा जो है वो हमारे को मैनिफेस्टो में आपने बहुत कुछ रिकॉर्ड किया है। जैसे कि मेरे मैनिफेस्टो में एक मीटिंग के लिए समर्पित है और जहाँ तक जनता के मन में जनता को मिलेंगे, संविधान आपको एक अधिकार देता है, वो अधिकार है वोट करने का। 20 तारीख को भारी संख्या में और जितने भी अपने जाने वाले भारी ज्यादा जनताला सर्व ठाऊक आहे। काल आलेला परवा आलेला व्यक्ती हा याला ही माडा कॉलनी वसाहत काय आहे किंवा विष्णुनगर काय आहे, कुकरेजा काय आहे, ही कुठलीच कल्पना नाहीये। त्यामुळे हा काय विकास करणार आहे? हा स्वतः मद्यपान करतो, हा स्वतःच व्यसनी आहे आणि तो बोलतो की युवकांना आम्ही नोकरीची संधी देऊ। काय व्यसन करण्यासाठी युवकांना तो पाठवणार आहे का? आमच्या ताई या शिक्षित आहेत, वकील आहेत, आर्किटेक्चर आहेत, त्यांना संविधानाचं ज्ञान आहे, त्याला कलमाचं त्यांना ज्ञान आहे। असा उमेदवार आणि असा आमदार आमच्या तालुक्याला हवा आहे। त्यामुळे आम्ही निश्चिंत आहेत। जनता आमच्या पाठीशी आहे, सर्व आमच्या पाठीशी आहे। तुम्ही सर्वजण 23 तारखेला पाहता, गुलाल हा आमचाच आहे। जर सना मलिक या पक्षातून निवडून आले तर तुम्हाला सगळ्यात पहिला काम कोणता पाहिजे? इकडे सनाताई निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम सनाताईंनी सांगितलं आहे, या वॉर्डमधील, या तालुक्यामधील प्रत्येक सोसायटीच्या प्रांगणामध्ये मुलींची छेडछाड होते, मुलींवर अत्याचार होतात, ते रोखण्यासाठी ताई प्रत्येक सोसायटी, प्रत्येक स्लम एरियामध्ये कॅमेरे बसवणार। हे सगळ्यात मोठं काम ताई करणार आहे आणि दुसरी 25,000 तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून ताई देणार आहे, हे ताईंनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनीही सांगितलंय, आता दर महिन्याला महिलांना 1500 नाही तर 2100 रुपये आम्ही 2100 रुपये आम्ही देणार आहोत। त्यामुळे अजून काय पाहिजे? विकास की रफ्तार पर आमच्या ताई चाललेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला पक्का आहे, मॅडम निवडून आल्यानंतर शब्दाच्या ताई पक्का आहेत, गुलाल आमचाच आहे आणि कामही आमदार म्हणून ताईच करणार आहे। मलिक शेख मॅडम हे काय नवीन उमेदवार नाही। आज आपण पाहत आहात, परप्रांतीय दुसऱ्या जिल्ह्यात राज्यातून आलेला व्यक्ती हा स्वतःला अनुशक्ती नगरचा मुलगा समजतो, परंतु नवाब मलिक साहेब यांच्या अनुपस्थितीमध्ये संपूर्ण तालुक्यांचा कारभार, संपूर्ण मायेची
सर्वांना एका मायेच्या पदराखाली घेण्याचं काम हे सना मलिक मॅडमनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यालयात जोही व्यक्ती जात होता तो व्यक्ती हा कधीच खाल्या मोकळ्या हाताने आलेला नाही. तो जे काम घेऊन जात होता त्यांचे कामं पुरेपूर पद्धतीने पार पडण्याचं काम हे सनाताईंनी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमदार हा पक्षाचा लोगो बनून जनता मत करत नाही. जनतेला आमदार तो हवा असतो जो आमदार लोकांचे कामं करतो, जनतेचे कामं करतो. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे 20 तारखेला आमची ताई सनाताई ही लाखो हजारो लीडनी निवडून येणार असा आम्ही विश्वास जाहीर करतो. माझं नाव फुलाबाई आबा सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदाजी आठवले यांची ऑल इंडियाची मी कार्याध्यक्ष आहे आणि ह्या वार्डमध्ये निवडून आले होते. त्याच्यानंतर बरेच नगरसेवक गेले इथून निवडून गेले, पण आता जे वेगळं चित्र आहे, आता मलिक साहेब बोलून गेले, अतिशय चांगलं बोलून गेले आणि हे देशाचे पंतप्रधान यांनी जे काही शासन बरोबर चालवलेलं आहे मी त्यांचा आभार मानते. तसेच मुख्यमंत्री माझी सखी बहीण त्यांचं सुद्धा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करते. हे पहा, या देशाला लोकांच्या जी समस्या आहेत, जे त्यांचं कार्य आहे ते आमच्या सना मॅडम पहिल्याही काम करीत होत्या, आताही करतात आणि पुढेही करतील म्हणून मला खात्री आहे आणि आम्ही प्रचंड मताने त्यांना निवडून देणार आहे.